आता कुर्णावंतावर एक आपण दृष्टांत पाहू. कान्यकज्म नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण खूप चांगला होता, परंतु पुढे तो एका वेश्येच्या नादी लागला आणि वेश्येच्या नादी लागल्याच्या नंतर तो लोकांना बुडवू लागला. लोकांना काही सांगू आणि लोकांकडून पैसे उकळी असा त्याचा धंदा सुरू झाला. पुढे त्याला 2 ते 3 मुले झाली आणि शेवटचा मुलगा एक नारायण. तो नारायणचा एवढा लाड करायचा. नारायणचे खेळणे, बोलणे, हसणे हे सर्व त्याला वेळ लावित असं महाराज. आणि वेळ लावित असं शेवट त्याला असे एकदा स्वप्न पडले की आता माझी मरण्याची वेळ आली आहे. हे माझे सर्व मोठाले मुलं आहेत, ते त्यांचं बघू शकतील, परंतु माझा नारायण अजून छोटा आहे, त्याला काही कळणार नाही. आणि खरंच एके दिवशी यमदूत आले आणि त्याच्या गळ्याभोवती फास टाकला. फास टाकल्याच्या नंतर तो मोठ्याने आरडू लागला, नारायण, अरे नारायण, तुझे कसे होईल नारायण, नारायण नारायण असं मोठ्याने ओरडू लागला. आणि त्यावेळेस यमदूताने फास टाकला आणि घेऊन गेल्याच्या नंतर मध्ये विष्णुदत्ताने आडविले आणि ते म्हणाले, पहा, हे तुमचं गिराईक नाही तर हे आमचं गिराईक आहे. यमदूत सांगू लागले, अरे तिने आयुष्यभर एवढं पाप केलेलं आहे, एवढा ब्राह्मण झाला आणि एका वेश्येच्या नादी लागला, एवढं पाप केलं, लोकांनाही काही सांगितलं आणि लोकांकडून पैसे काढून घेतले, खूप पाप केलं त्यांनी. असं म्हटल्याच्या नंतर विष्णुदूत म्हणाले, काही असो, परंतु मरण्याच्या वेळी तरी त्याचं भगवंताचं विष्णुदूत म्हणू लागले, हे गिराईक माझं आहे. परंतु यमदूत म्हणू लागले, नाही, हे गिराईक आमचं आहे. त्या ठिकाणी त्यांचा वाद सुरू झाला. परंतु ब्रह्मदेवाने सांगितलं, हे पहा, हे गिराईक विष्णुदूतांचं आहे. असं विष्णुदूतांचं आहे असं म्हटल्याच्या नंतर विमान आलं आणि त्या अजमियाला घेऊन गेलं. मग पहा, एवढं पाप केलं आयुष्यभर, तरीही त्याला स्वर्ग प्राप्ती झाली. कारण का तर त्यांनी मरण्याच्या वेळी त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, तो भगवान परमात्मा एवढा दयाघन आहे, करुणावंत आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी ते अनुभवले म्हणून मी प्रगट करण्याचा प्रयत्न केला. सर्व भावे देवासी तोहा उतारील पार, भवदुस्तार नदीचा बहु आहे करुणावंता, अनंत हे नाम जा, तोहा उतारील पार, भवदुस्तार नदीचा. तुका म्हणी साक्षी आले तरी केले प्रगाट, तोहा उतारील पार, भवदुस्तार नदीचा. विठोबा रखुमाई, आपण अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. जाता जाता माझ्या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रीभ्रूण हत्या थांबवा. आता पहिली गोष्ट, आई वडिलांची सेवा करा. आई काय असते? आई
आई मायेचा सागर, समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते. आई आई भाजीतला मीठ हक्काचं व्यासपीठ असतं. आई पावसाच्या धारा, थंडगार वारा मायेचा उभार असते. आई आई एक दुधावरची साय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते आणि लंगड्याचा पाय असते. दादा, आई ही आईच असते, नसते संभाळणारी ताई. असल्यावरती कळत नाही आणि नसल्यावरती मिळत नाही. समुद्राची शाही, आकाशाचा कागद, साक्षात सरस्वती माता जरी आईचे उपकार लिहायला बसली ना, तरीही आईचे उपकार लिहू शकणार नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. त्या भगवान परमात्म्याला प्रत्येकाच्याच घरी जाणं शक्य नाही. म्हणून देवाने आपल्या रूपात आपल्या आई म्हणून घरात प्रवेश केलेला आहे. कारण आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, अशी ईश्वर तुल्य शब्दांचा लिलाव करणारी ती म्हणजेच आपली माता आई असते. आई आई माझी गुरु, आई कल्पतरू, आई शांती सुखाचा महासागरू. जे शिक्षण आपण कधी कोठे कोणत्याही शाळेत घेऊ शकत नाही, ते शिक्षण आपण आपल्या ऐकून घेतो. कारण आईच्याच नजरेतून आपण या जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि आजही तसंच पाहत आहोत. तर आपली आई ही आपल्यासाठी एवढं आयुष्य झिजवते. ज्याला आई नाही ना, त्याचं जीवन हे पोरकच आहे. कारण आईसारखी या जगात मूर्तीच नाही. पहा, आईसारखी या जगात मूर्तीच नाही. जाता जाता एक सत्य घटना सांगण्याचा प्रयत्न करते. एक मुलगा ते बाहेर गावी सुखी कुटुंब जात होता. पती पत्नी आणि त्यांना एक छोटासा मुलगा. ते एका बाहेर गावी गेले आणि गेल्याच्या नंतर त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आता आई मरण पावली. आई मरण पावल्याच्या नंतर तो मुलगा आईला सांगायचा, आई, अगं आई, उठ आई, तुझ्याशिवाय माझे या जगामध्ये कोणी नाही आई, कोणी नाही. काही लोकांनी सांगितलं, हे बघा, तुम्ही दुसरी पत्नी करा. परंतु दुसरी पत्नी करा म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला, अरे मला पत्नी भेटेल, परंतु या मुलाला आई दुसरी भेटणार नाही. आई जरी भेटली तरी आईचं प्रेम देखील भेटणार नाही. आणि प्रेम भेटणार नाही असं म्हटल्याच्या नंतर परंतु लोकांनी जास्त आग्रह केला. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलाचे नाव बाळू होते. त्या बाळूला ती दृष्ट क्रूर आई खूप त्रास द्यायची. त्याला भांडे घासायला लावायची, धुणं धुवायला लावायची, जे नव्हे ते काम त्या मुलाला करायला लावायचे. एके दिवशी त्या आईने सांगितलं, बाळू, इस्त्री आहे, माझ्या साडीला इस्त्री कर. त्यावेळेस तो सांगू लागला, आई, नाही आई, मला इस्त्री करता येत नाही ग आई, ती खूप जड इस्त्री आहे, मला उचलत नाही. रडू लागला आणि म्हणू लागला. त्यावेळेस ती म्हणू लागली, अरे नुसतं खातो पितो आणि झोपतो, साडीला इस्त्री कर. आता इस्त्री करू लागला आणि शाळेतून त्याचा एक मित्र आला. मित्र म्हणाला, अरे बाळू, मला गृहपाठाची वही दे. अबाल होता. ती इस्त्री जी होती ना, ती गरम टाकलेली इस्त्री तशीच साडीवरती ठेवली आणि तसाच त्या बाळाला ही करण्यासाठी गेला. गृहपाठाची वही आणण्यासाठी गेला. इकडे इस्त्री जळून गेली, साडी पार जळून गेली आणि तो जळालेला वास त्या दृष्ट क्रूर आईपर्यंत गेला. ती आई धावतच आली. बाळू, अरे तुला तर अक्कलच नाही, असं मोठ्या मोठ्याने काही वेडवाकडं बोलू लागली आणि त्या बाळूला एवढं मारू लागली, एवढं मारू लागली. त्यावेळेस तो बाळू सांगू लागला, आई, आई किती मारशील ग आई, किती मारशील आई, खूप लागतं ग आई, आणि मारायचं जर असेल तर एकदाच मारून का तरी टाकत नाही आई, किती मारशील. शेजारीच एक मंदिर होते.
तो त्या मंदिराकडे धावतच गेला आणि देवाकडे प्रार्थना करू लागला. आई, का गेली गा या निर्दय दुनियेत सोडून आई? तुझ्याशिवाय माझे या जगामध्ये कोणी नाही गाई, कोणी नाही. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला? कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला? 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, कोण वागविल तुझ्या या बाळाला? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळली नाही. सोडून गेली आई वनवासाला, हो कोण वागविल तुझ्या या बाळाला? जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल तुझ्या या गोष्टीला. सोडून गेली तुझ्या या छकुल्याला, कोण वागविल तुझ्या या बाळाला? असा आईकडे गेला आणि आईला विनवणी करू लागला. आई, का गेली ग या निर्दय दुनियेत सोडून आई? अशी याप्रमाणे आई वडिलांची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या थांबवा. आई वडिलांना खऱ्या अर्थाने जाणून घेते ती म्हणजेच फक्त मुलगी. एकुलता एक मुलाच्या मरणाला बाप रडणार नाही, परंतु लेक सासरी जाताना अवश्य रडल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्याचं कारण असं आहे की सर्व घराची काळजी बाप घेतो, परंतु बापाची काळजी फक्त मुलगीच घेत असते. पहा, ज्यावेळेस मुलगी सासरला जाते त्यावेळेस त्याच्या भावाच्या आजोबाच्या चरणी रडते, बाबा माझ्या बाबांकडे लक्ष द्या. आजीला सांगते, आजी माझ्या वडिलांकडे लक्ष दे. आणि आईला सांगते, आई तू जर आजपासून माझ्या बाबांना जर काही बोलली तर तुला माझी शपथ आहे आई. दादाच्या चरणी रडते, दादा तू या घरातील कर्ता आहे दादा, वडिलांना समजून घे. कारण आपले बाबा खूप काम करतात, रात्रंदिवस कामाला कष्ट करून आपलं हे घर चालवतात, म्हणून तू एकाही शब्दाने आपल्या बाबाला दुखवू नको. अशी लेक सासरले जाताना बाबाला सांगते. आणि जी लेक आईला बाबाला त्यांना सांगते त्याच मुलीची आई गर्भामध्ये हत्या करते महाराज. आणि ज्या वेळेस तिची हत्या होते त्यावेळेस ती आईला सांगते, सांगना आई मला कोण वाचवणार, सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईन मी
मला कोण घालणार. म्हणून अशा प्रकारे स्त्रीभ्रूण हत्या थांबवा आणि झालेली सेवा माझे परमपूज्य गुरुवर्य थांबवा आणि आई वडिलांची सेवा करा. कारण आजकाल लोक आई वडिलांची सेवा करत नाही आणि आई बाबा आपल्यासाठी किती झटतात, परंतु त्यांना काही कळत नाही. सहजपणे ते दिवस लोक विसरून जातात. म्हणून बाई को मिळाली जरी, बाई को मिळाली जरी पोरी मधाची, बाई को मिळाली जरी पोरी मधाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची. कडेवारी खांद्यावरी खेळला सवेड्या, दिनरात्र मांडीवरी लोळला सवेड्या. कडेवारी खांद्यावरी खेळला सवेड्या, दिनरात्र मांडीवरी लोळला सवेड्या. जीवनात नाही पुन्हा घडी आनंदाची, जीवनात नाही पुन्हा घडी आनंदाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची, आठवण ठेवावी तू आईच्या दुधाची. म्हणून अशा प्रकारे आई वडिलांची सेवा करा. झालेली सेवा माझे परमपूज्य गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय हरिभक्त पारायण दत्तात्रेयजी महाराज सुद्रीक पाटील व तसेच संत चरणरज रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुद्रीक पाटील व तसेच आमचे सोले अण्णा असतील, साईबाबा असतील यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वरा